नमस्कार. बघूयात आजचा पहिला प्रकार. मिरचीचे भजे बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे. इथे मी थोड्याशा बारीक मधल्या मिरच्या वापरलेल्या आहे. तुम्ही जाड मिरची सुद्धा वापरू शकता. मला इथे जाड मिरची मिळाली नाही म्हणून मी थोडीशी बारीक मधली मिरची वापरलेली आहे. आता या मिरचीला आपल्याला असं आतून कट करून घ्यायचं आहे. इथे आपण स्टफ मिरची भजी बनवत आहोत, त्यामुळे आपल्याला यातील ज्या बिया आहेत त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहे. इथे मी मिरचीमधील बिया काढून घेतल्या आणि अशाच पद्धतीने सर्व मिरच्यांमधील आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे. इथे आपण स्टफ मिरची पकोडा तयार करत आहोत. त्यासाठी इथे मी एक मीडियम साईजचा उकडून घेतलेला बटाटा घेतला. याला आपल्याला किसून घ्यायचं आहे. यामध्ये अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे. अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे. पाव चमचा हळदी पावडर घालूया. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घालायचं आहे. हे तिखट फक्त रंगासाठी वापरलं जातं. हे तिखट अजिबात तिखट नसतं. मिरची आधीच तिखट असते, त्यामुळे यामध्ये मी रंगासाठी काश्मीरी लाल तिखट वापरलं आहे. आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातला. लिंबाचा रस घातल्यामुळे मिरची छान चटपटीत तयार होते. चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलंय. इथे आपलं हे मिरचीसाठी स्टफिंग तयार झालेलं आहे. आता हे स्टफिंग आपल्याला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे. असं हे मिश्रण थोडंसं मिरचीमध्ये दाबून भरायचं, म्हणजे मिरचीमध्ये व्यवस्थित छान हे स्टफिंग आतपर्यंत भरलं जातं. इथे मी हे स्टफिंग व्यवस्थित छान या मिरचीमध्ये भरून घेतलेलं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला या सर्व मिरच्या तयार करून घ्यायच्या आहे. इथे आपल्या या मिरच्या तयार झालेल्या आहे. आता मिरचीला कोट करण्यासाठी आपल्याला बेसन पिठाचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. बॅटर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर हे बॅटर थोडंही सैल असेल तर बेसन पिठाची कोटिंग मिरचीवरती व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे आपल्याला हे बॅटर घट्टसर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या. अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे. बेसन पीठ भिजवण्यासाठी ज्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी पाव वाटी पाणी वापरलेलं आहे. आता हे बॅटर 4 ते 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे. असं बॅटर फेटून घेतल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि फ्लफी तयार होतं आणि त्यामुळे आपल्याला या बॅटरमध्ये अजिबात बेकिंग सोडा घालायची गरज पडत नाही. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. भजी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला ही मिरची अशा पद्धतीने बेसन पिठाच्या या बॅटरमध्ये व्यवस्थित चांगली कोट करून घ्यायची आहे. बेसन पिठाचं कोटिंग छान या मिरचीला अशा पद्धतीने लागलं गेलं पाहिजे. आता लगेच आपण ही भजी फ्राय करून घेऊया. त्यासाठी तेल गरम करून घेतलं आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने या मिरच्या बेसन पिठाच्या बॅटरमधून कोट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे. आता ही भजी आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती यांना पलटी करून घ्यायचं आणि दोघी साईडने यांना क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही मिरचीची भजी चांगली फ्राय करून घेतली. आता आपण यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकतायत अगदी छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार झाली. अशी ही मिरचीची भजी चवीला अगदी छान लागतात. एक भजी मी तुम्हाला कट करून दाखवत आहे. तुम्ही बघू शकतायत छान असं बटाट्याचं स्टफिंग या मिरचीमध्ये फिल झालेलं आहे आणि त्यामुळेच आपली भजी छान चटपटीत तयार होते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. इथे मी 6 मीडियम साईजचे कांदे घेतले आणि त्यांची साल काढून घेतलेली आहे. आता आपण कांदा कट करून घेऊयात. कांदा कट करताना एक काळजी घ्यायची, शक्यतो आपण कांदा उभा कट करून घेतो, पण आपल्याला ही भजी तयार करण्यासाठी कांदा असा आडवा कट करून घ्यायचा आहे. आता कांदा कट करताना शक्यतो आपला जो 1 रुपयाचा कॉईन असतो तेवढ्या जाडीचा आपल्याला हा कांदा कट करून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा कट करून घेतलेला आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता हा कांदा आपल्याला अशा पद्धतीने हाताने मोकळा करून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. आता यामध्ये आपल्याला पाव चमचा ओवा घालून घ्यायचा आहे. 1 चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. अगदी चिमूटभर आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे.
आता हे सर्व मसाले आपल्याला या कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आपण कांद्यामध्येच मीठ घालून घेतलेलं आहे, त्यामुळे कांद्याला पाणी सुटायला सुरुवात होते. थोडासा कांदा मिक्स करताना हाताने दाबून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं. तुम्ही बघू शकताय थोडंसं हाताने दाबून याला मिक्स करून घेतल्यामुळे चांगल्याला पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालून घ्यायचंय. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. यापैकी आपल्याला पाव कप बेसन पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं आपल्याला नंतर यामध्ये बेसन पीठ ॲड करत जायचं आहे. 2 चमचे यामध्ये मी तांदळाचं पीठ घातलं. तांदळाच्या पिठामुळे भजी कुरकुरीत तयार होते. यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता ही भजीचं पीठ तयार करताना अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. कांद्याला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला व्यवस्थित हे मिश्रण तयार करून घ्यायचं असतं. आता याला मी मिक्स करून घेतले. मला असं वाटतं यामध्ये आणखी बेसन पीठ बसेल, त्यामुळे यामध्ये मी 3 चमचे बेसन पीठ घालून घेतलं. याला पुन्हा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आधी आपण पाव कप बेसन पीठ घातलं आणि नंतर 3 चमचे मी यामध्ये बेसन पीठ घालून घेतलं आणि याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपल्याला 3 छोटे चमचे गरम करून घेतलेलं तेल घालायचे. तेल घातल्यामुळे भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि भजीच्या या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा घालायची अजिबात गरज पडत नाही. तुम्ही भजीच्या मिश्रणाचं टेक्स्चर बघून घ्या. अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे. आता भजीचं मिश्रण तयार झालंय. लगेच आपल्याला भजी फ्राय करायला घ्यायची आहे. इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण भजी घालून घेऊया. हातामध्ये थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि अशा पद्धतीने आपल्याला ही भजी तेलामध्ये घालून घ्यायची आहे. भजी तेलामध्ये घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, भजीच्या मिश्रणाला शेप देत बसायचं नाही. जसं मिश्रण हातामध्ये येईल तसं आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये घालत जायचं आहे. त्यामुळेच भजीला छान टेक्स्चर येतं आणि भजी छान हॉटेलमध्ये असतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची तयार होते. भजीची एक साईड फ्राय झाल्यावरती भजी पलटी करून घ्यायची आणि दोघी साईडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. इथे मी ही भजी क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. तुम्ही बघू शकता जशी सिंहगडावरती भजी मिळतात तशाच पद्धतीची आणि त्याच टेक्स्चरची ही भजी तयार झालेली आहे. छान क्रिस्पी आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी तयार होते आणि ही भजी देखील भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीत राहते. चवीला अगदी छान लागते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी मुगाची डाळ 2 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे. डाळ मस्त भिजली गेलेली आहे. आता या डाळमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला नितळून घ्यायचे. त्यासाठी चाळणवरती मी ही डाळ घालून घेतलेली आहे. आता या डाळमधील आपल्याला 4 चमचे डाळ ही सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे. ही डाळ का बाजूला काढून घेतली ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे. मोठं मिक्सरचं भांडं वापरलंय त्यामुळे सगळी डाळ मी यामध्ये घालून घेतली. 1 चमचा जिरं घालायचंय. 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे काप करून घेतले आणि 10 ते 12 लसणच्या पाकळ्या इथे घेतलेल्या आहे. अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता थोड्याशा रेवा टेक्स्चरवरती डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे या पद्धतीने. आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. यामध्ये पाव चमचा हळदी पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा काळी मिरी पावडर घालायची. काळी मिरी पावडरमुळेच या पदार्थाची चव दुपटीने वाढते आणि पदार्थ अगदी चविष्ट तयार होतो. 1 चमचा धणे पावडर घातली आणि पाव चमचा हिंग घालून घेतला. आता ही सेपरेट काढून घेतलेली डाळ यामध्ये घालायची. अशी ही डाळ घातल्यामुळे पदार्थ छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो आणि चवीलाही अगदी भन्नाट लागतो. चवीप्रमाणे यात मीठ घालून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. याला मी छान मिक्स करून घेतले. आता याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे. असं फेटून घेतल्यामुळे पदार्थ जास्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा हा तयार होतो. याला मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. इथे आपण मुगाची क्रिस्पी आणि खुसखुशीत भजी तयार करत आहोत, तर इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता भजी तयार करण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलंय. थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचंय आणि ही भजी आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे. भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती छान फ्राय करून घ्यायची आहे. भजी एका साईडने फ्राय झाल्यावरती भजी उलटून घ्यायची आणि दोघी साईडने मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. इथे मी ही भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊया. बघू शकता भजीला मस्त रंग आलेला आहे. भजी मस्त क्रिस्पी आणि खुसखुशीत दिसत आहे. जशी नाश्ता सेंटरवरती मिळतात तशीच भजी तयार झालेली आहे.
दिसायला एवढी सुंदर दिसतात त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतात। याच पद्धतीने सर्व बॅटरपासून मी भजी तयार करून घेतलेली आहे। तयार झाली क्रिस्पी खुसखुशीत मुगाची ही भजी। बाहेरून मस्त क्रिस्पी खुसखुशीत बनते आणि आतून स्पॉन्जी आणि सॉफ्ट तयार होते। या पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 वाटी अगदी बारीक कापून घेतलेला पत्ता कोबी घ्यायचा आहे। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि पोहे खायचा 1 चमचा सोया सॉस यामध्ये घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये रेड चिली सॉस घालून घेतला। आता हे सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यामुळे पत्ताकोबी थोडीशी सॉफ्ट होते आणि पत्ताकोबीमधून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते। त्यामुळे अजिबात पाण्याचा वापर न करता आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये 1 वाटी मी कॉर्न फ्लोअर घालून घेतलेली आहे आणि पाव वाटी मैदा घातलेला आहे। सगळे जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। पत्ताकोबीला भरपूर सारं पाणी सुटतं, त्यामुळे अजिबात थोडाही पाण्याचा वापर न करता पीठ आपल्याला चांगलं व्यवस्थित तयार करून घ्यायचं आहे। इथे मी पीठ चांगलं तयार करून घेतलेलं आहे। बघू शकता या पद्धतीचं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ तयार करण्यासाठी मी अजिबात थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला। इथे आज आपण कोबीचे मंचुरियन तयार करत आहोत, तर त्यासाठी तेल आपल्याला मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घ्यायचे। हातामध्ये थोडंसं हे मिश्रण घ्यायचे आणि असं तेलामध्ये घालून घ्यायचे। आता हे मंचुरियन आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मध्यम आचेवरती चांगले फ्राय करून घ्यायचे। एका साईडने मंचुरियन फ्राय झाल्यावरती दुसऱ्या साईडने पलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने चांगले फ्राय करून घ्यायचे। मंचुरियन इथे मी फ्राय करून घेतलेले आहे। आता आपण यांना काढून घेऊया। बघू शकता मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत असे हे मंचुरियन तयार झाले। चायनीज सेंटरवरती मिळतात अगदी तसेच आणि त्याच चवीचे मंचुरियन आज आपण घरच्या घरी तयार केले। चवीला हे अगदी छान लागतात आणि मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत तयार होतात। एकदा तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे। मेथीची भाजी 3 ते 4 वेळेस पाण्याने वॉश करून घेतली आणि भाजीची आपल्याला फक्त पानं वापरायची आहे, देठ वापरायचं नाहीये। ही भाजी अगदी बारीक अशी मी कापून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये 1 कप आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल इथे आपल्याला कच्चंच वापरायचं आहे। पाव चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे आणि पाव चमचा यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे। अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंगाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान उतरतो। आता यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे। 1 चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली मेथीची भाजी घालून घेऊया। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे। त्याच कपाने यामध्ये आपल्याला 2 कप बेसन पीठ घालून घ्यायचे। इथे मी सुरुवातीला 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ असं थोडं थोडं यामध्ये घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे, म्हणजे पिठाच्या गाठी होणार नाही। आता जे उरलेलं बेसन पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपण 1 कप बेसन पीठ घातलेलं आहे। आता दुसरा कप यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच कपाने बरोबर इथे मी 2 कप बेसन पीठ इथे वापरलेलं आहे। बॅटर चांगलं तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता बॅटरची थिकनेस आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। यापेक्षा जास्त पीठ सैलही ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही। अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता लगेच यापासून आपण पदार्थ तयार करायला घेऊया। आता इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। थोडंसं बॅटर हातामध्ये घ्यायचं आणि अशा पद्धतीने याची आपल्याला गोल गोल भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। भजी अशी तेलामध्ये घालताना थोडेसे कमीच भजी घालायची, कारण ही भजी जशी जशी फ्राय होतात तशी तशी यांची साईज डबल होते। त्यामुळे तुम्ही बघू शकता भजींची साईजसुद्धा डबल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता ही भजी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही साईडने चांगली फ्राय करून घ्यायची आहे।
इथे मी ही भजी फ्राय करून घेतलेली आहे. आता आपण यांना काढून घेऊयात. तुम्ही बघू शकताय छान अशी भजी टम्म फुगलेली आहे आणि मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत भजी तयार झालेली आहे. ही भजी दिसायला एवढी सुंदर दिसते त्यापेक्षा चवीला अगदी छान लागते. तयार झाली इथे आपली स्पंजी आणि सॉफ्ट अशी मेथीची भजी. बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट बनते. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता हा पदार्थ तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी मेथीची भाजी घेतली. हिला मी 2-3 वेळेस पाण्याने वॉश करून घेतले आणि भाजी बारीक अशी कापून घेतलेली आहे. आता आपल्याला कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचे. तूप गरम झाले. आता यामध्ये ही मेथीची भाजी घालायची आहे. भाजी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तुपावरती चांगली परतून घ्यायची आहे. अशी ही भाजी तुपामध्ये परतून घेतल्यामुळे भाजीचा कळवटपणा कमी होतो आणि तुपाचा फ्लेवर या पदार्थामध्ये खूप छान लागतो. इथे मी भाजी 3 ते 4 मिनिटं तुपामध्ये चांगली परतून घेतली. आता गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता एका बाउलमध्ये 1 वाटी आपल्याला जाड रवा घालून घ्यायचा आहे. हा पदार्थ तयार करण्यासाठी जाडच रव्याचा वापर करायचा. 4 चमचे यात ताजं दही घालून घ्यायचं आहे आणि तुपातील परतून घेतलेली ही मेथीची भाजी यामध्ये घालायची आहे. आता 1 चमचा आलं, लसूण आणि हिरव्या मिरचीची यात मी पेस्ट घातलेली आहे. 1 चमचा जिरं घातलं, पाव चमचा हिंग घातला. हिंगामुळे पदार्थाला चव खूप छान येते. पाव चमचा हळद घातली आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलाय. 1 वाटी यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. यावरून अंदाजा येतो यामध्ये आपल्याला पुढे किती पाणी घालायचं आहे. जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. इथे मी याला मिक्स करून घेतलं. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे. इथे मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने इथे मी 1.5 वाटी पाणी इथे वापरलेलं आहे. बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. आता यावरती 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचे. 5 मिनिटानंतर बघू शकतात बॅटर चांगलं भिजलेलं आहे आणि बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आहे. जर तुम्हाला बॅटर घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ शकता, पण मला हे बॅटर अगदी परफेक्ट वाटत आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालून घ्यायचं आहे. इनो घातल्यामुळे हे बॅटर हलकं फुलकं होतं आणि त्यामुळेच आपला पदार्थ स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतो. याला मी चांगलं मिक्स करून घेतलं. इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. इथे आपण मेथीच्या भाजीची आप्पी तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी आप्पे पात्र गरम करून घेतलं आणि यामध्ये तेल घातलं. आता आपल्याला 1-1 चमचा आप्प्यांचं बॅटर अशा पद्धतीने आप्पे मोल्डमध्ये घालून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवून हे आप्पे 5 ते 6 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती एका साईडने भाजून घ्यायचे आहे. इथे मी बरोबर 5 मिनिटं ही आप्पी एका साईडने भाजून घेतली. आता आपण यांना पलटी करून घेऊयात. तुम्ही बघू शकतायत अगदी छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे आप्पे एका साईडने भाजले गेलेले आहे. अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी पलटी करून घेतलेले आहे. आता आपल्याला आप्प्यांची दुसरी साईड देखील अशाच प्रकारे भाजून घ्यायची आहे. इथे मी दोघी साईडने हे आप्पे भाजून घेतले. आता आपण यांना काढून घेऊयात. तयार झाले इथे आपले मेथीचे आप्पे. चवीला अगदी छान लागतात. ज्या मुलांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील, एवढे चविष्ट हे आप्पे तयार होतात. बाहेरून क्रिस्पी आणि कुरकुरीत आणि आतून स्पंजी आणि सॉफ्ट. अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा. सांगायला विसरू नका, जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तर चला भेटूया एका मस्त अशा चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.